विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालं की पहिलं टेन्शन असतं M3चं. सो M3ला घाबरू नका. मी ऍज अ प्रोफेसर, ऍज अ M3 टीचर म्हणून तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्या 8-9 गोष्टी तुम्ही M3चा अभ्यास सुरू करण्याच्या आधी समजून घ्या आणि मग M3चा अभ्यास करा. बघा, तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर झाली असेल की M3 असं असं आहे, अशा प्रकारे M3 करायचं आहे, या गोष्टी आहे आणि M3 तुम्हाला एकदम असं सोपं वाटायला लागेल. म्हणजे ज्या DSYच्या मुलांना M3 टॉप करायचं ते 100% टॉप करतीलच, पण ज्यांना पास करायचं, नुसतं पास व्हायचं, M3 काढायचंय, बाकी काही जास्त टार्गेट नाही, ते सुद्धा M3 क्लिअर करतील. पण या व्हिडिओत ज्या गोष्टी सांगतोय 2 मिनिटात त्या समजून घ्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. बघा किती फायदा होईल. पहिलं तर M3 साठी लागतो कॅल्सी. कॅल्सी कुठला घ्यायचा? बाजारात खूप सारे कॅल्सी दाखवता, कुठलाच नाही तर हा एकच कॅल्सी घ्यायचा. लिहून घ्या, FX991ES+. हा बेस्ट कॅल्सी आहे. याच्यावर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन सगळं काही तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. सो बाजारात कुठलाही कॅल्सी दाखवला तरी हाच कॅल्सी घ्यायचा डिग्रीला. ज्यांच्याकडे डिप्लोमाचा कॅल्सी असेल तो आता बदलून टाका. हा कॅल्सी जर तुमच्याकडे असेल डिप्लोमाला तरच तो वापरा, नाहीतर याच कॅल्सीवर M3ची सुरुवात करायची, म्हणजे M3 गॅरंटेड क्लिअर होतो. नंतर आलं टेक्स्टबुक. टेक्स्टबुक मध्ये 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. एक तर तुम्ही निरालीला रेफर करू शकता किंवा टेक्निकल. या दोघांपैकी कुठलं पण बुक तुम्ही M3ला वापरलं तरी बेस्ट आहे. नंतर ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन्स. आता सबस्क्रिप्शन काय भानगड आहे की जसं रेकॉर्डेड लेक्चरचे ऍप्लिकेशन्स असतात, त्याच्यावर बघून त्याच्यात सगळं दिलेलं असतं. सॉल्व पेपर असतात, नोट्स असतात, व्हिडिओज असतात, त्याच्यावर बघून पण आपण M3 शिकू शकतो. सो ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन नंबर ऑफ अवेलेबल आहे, पण मला माहिती असलेले 2-3 मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर आपलंच आहे पर्पल हॅटचं. ओके, सो पर्पल हॅटवर मी स्वतःने M3 शिकवलाय आणि मराठीत शिकवलाय. सो तुम्ही आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर बघू शकता, किंवा अजून म्हटलं तर माझे मित्र आहेत रोनक सर, त्यांचं आलसी इंजिनियर म्हणून आहे, त्याच्यावर पण M3चं सबस्क्रिप्शन आहे. अजून पुण्याचे एक चांगले सर आहे, त्यांना मी ओळखतो, फेमस सर आहे, त्यांचं मनोज चौधरी अकॅडमी म्हणून MCA म्हणून एक सबस्क्रिप्शन आहे. अजून एका सरांचं आहे प्रभू देसाई म्हणून. सो हे काही टीचर्स आहेत की ज्यांचं नाव मी भरपूर ऐकलेलं आहे आणि तुम्ही यांचे सबस्क्रिप्शन वापरू शकता. एक तर आमचंच आहे, मी स्वतःने मराठीत M3 शिकवलाय, बाकी टीचर्सने पण त्यांच्या ठिकाणी बेस्ट M3 शिकवलाय. सो तुम्हाला ज्यांचा M3 आवडेल सगळ्यांचे ऍप डाउनलोड करा, लेक्चर्स बघा, डेमो लेक्चर आवडले, ज्यांचे आवडले तिथे सबस्क्राईब करा. कुठलाही घेतला तरी तुम्ही तुमचा M3चं टार्गेट अचीव्ह करणार. ऑल आर बेस्ट. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त पण नंबर ऑफ ऍप्लिकेशन आहेत जे पण मला जास्त माहिती नाही. सो मला जेवढी श्युअरिटी तेवढ्या मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट क्लासेसला पुन्हा तुम्हाला M3 माझ्याकडून शिकायचं असेल तर माझ्या युट्यूबवर फ्री लेक्चर बघा. आवडले तर तुम्ही मला क्लासला जॉईन करू शकता. पर्पल हॅट ऑफलाईन क्लासेस आहे, हे ऑनलाईन आहेत सगळे सबस्क्रिप्शन, आणि हे ऑफलाईन क्लास आहे. सो तुम्ही ऑफलाईन क्लासला आमच्याकडे येऊ शकता, नाशिकमध्ये, नगरमध्ये, किंवा तुमच्या एरियामध्ये जो जवळपास चांगला क्लास असेल. ओके, आपल्या जवळील जो चांगला क्लास आहे त्यालाही तुम्ही ऑफलाईन क्लासला तुम्ही जाऊ शकता. सो तुमच्या एरियात जो चांगला क्लास आहे, तुम्ही सिनियर्सला वगैरे विचारलं तर तिथून पण तुम्हाला स्टार्ट होऊन जाईल. आता नेक्स्ट आलं कॉलेज. कॉलेजमध्ये मित्रांनो 2 घटक आले. एक आले आपले सिनियर्स आणि सेकंड आले टीचर्स. सो मित्रांनो लक्षात घ्या, सिनियर्स कडनं पहिल्यांदा M3ची आयडिया क्लिअर करून घ्यायची की कुठले युनिट अवघड आहे, कुठले सोपे आहे, खरंच क्लासची गरज पडणार आहे का, किंवा सबस्क्रिप्शनवर, ऑनलाईन सबस्क्रिप्शनवर काम होऊन जाईल, किंवा युट्यूब चॅनल कुठले ज्याच्यावर काम होऊन जाईल. आपल्या पर्पल हॅट युट्यूब चॅनलवर M3चे नंबर ऑफ लेक्चर मी दिले, ते तुम्ही बघू शकता. सो सिनियर्स आपल्याला M3 विषयी सगळे आयडिया क्लिअर करून जातात. M3 किती टफ जातो, कसा अडतो, सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या, मग M3चा डिसिजन घ्यायचा. नंतर आले टीचर्स का? कारण कॉलेजचे लेक्चर आपल्याला कंपल्सरी करायचे आहेत. आता याच्यामध्ये काही मुलं असतील जे एक्सटर्नल असतील. ओके, एक्सटर्नल कॅन्डिडेटला तर लेक्चर शक्य नाहीये. सो एक्सटर्नल कॅन्डिडेट जॉबला जातात, त्यांनी शक्यतो क्लासला प्राधान्य द्या, ऑफलाईन क्लासला. नाही जमलं तर मग रेकॉर्डेड लेक्चर सबस्क्रिप्शन्स असतात. येस, सो रेकॉर्डेड लेक्चर सबस्क्रिप्शन्सला पण तुम्ही प्राधान्य देऊ शकता. सो डिपेंड्स ऑन तुमच्यावर, पण एक्सटर्नल मुलांनी सिरियसली घ्या. बाकी सगळ्यांनी आपल्याला M3चे लेक्चर कंपल्सरी कॉलेजमध्ये करायचे, M3 बुडवायचं नाही. कारण काय फायदा आहे, M3चं लेक्चर कॉलेजमध्ये केलं की मग आपल्याला स्टडी करणं सोपं जातं. कसं स्टडी होतो बघा. आता याच्यामध्ये 2 पॅटर्न येतात स्टडीमध्ये. याला जोडून मी 2 पॅटर्न सांगतो. एक तर एकाला जस्ट काढायचं आहे M3 आणि एकाला टॉप करायचंय किंवा खूप चांगला स्कोर करायचा आहे. आता या केसमध्ये बघा, ज्याला जस्ट M3 काढायचा आहे ना, त्यांनी काय करा, क्लासेस असतील किंवा सबस्क्रिप्शन असतील,
किंवा कॉलेजचे लेक्चर्स आहे, 3 ठिकाणी आपण M3 शिकू शकतो, क्लासमध्ये, सबस्क्रिप्शन मध्ये किंवा कॉलेज लेक्चरमध्ये. सो ज्याला नुसता M3 काढायचं नाही त्यांनी काय करायचं, जेवढं शिकवलंय तेवढ्याच घरी फक्त 1 तास अभ्यास करा. 3 दिवस आठवड्यातनं केलं तरी सफिशियंट आहे. 3 दिवस 1-1 तास बस एवढंच करा. आणि ज्याला M3 टॉप करायचा किंवा स्कोर करायचा त्यांनी 2 वेने अभ्यास करायचा. एक, सर जे आज शिकवणारे कुठे असो, क्लासमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, कुठेही जे सर शिकवणारे त्यांच्या आधीच ते वाचून जायचं, प्रयत्न करायचा, सिनियर्स कडून समजून घ्यायचं किंवा प्रयत्न करायचा मलाच ते समजतं का स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आधी, जेणेकरून काय होईल तुम्हाला तो टॉपिक 30-40% समजेल. नंतर जेव्हा वर्गात तुम्ही शिकशाल ओके त्यावेळी तुम्हाला तो अजून तिथे 30-40% समजेल. आणि घरी आल्या आल्या लगेच त्या दिवशी त्याची रिव्हिजन करायची. त्याच दिवशी पहिल्यांदा स्वतः करून जायचं, नंतर कॉलेज क्लासमध्ये जिथे शिकले ते करायचं आणि घरी आल्यावर त्याच दिवशी त्याची रिव्हिजन करायची. 3 वेळा झालं, 40-40-20 100% तुमच्या डोक्यात फिट होईल, तुम्ही M3 विसरणारच नाही. आणि आठवड्यातनं तुम्ही ऍटलिस्ट 4 दिवस M3 करायचंय, 4 दिवस, आणि 5व्या दिवशी रिव्हिजन करायची त्या आठवड्यात काय शिकलो याचं. या मुलांना रिव्हिजन करण्याची गरज नाही, ज्याला काढायचं त्यांनी नुसतं आठवड्यातनं 3 दिवस केलं तरी तो करत राहिला, दर आठवड्याला 3-3 तास तरी पास होऊन जाईल. पासिंग काय अवघड नाही, पण ज्याला टॉप स्कोर करायचं त्यांनी 4 दिवस M3 करायचा आणि 5व्या दिवशी त्या पूर्ण 4 दिवसांची रिव्हिजन करायची. सो रिव्हिजन हा एक्स्ट्रा पॉइंट मी ऍड करून दिलाय तुम्हाला. ओके, आता आले प्रश्नपत्रिका. PYQ कुठल्या रेफर करायच्या, हा 2024 पॅटर्न पहिल्यांदाच आलाय सेकंड इयरला. सो तुम्हाला काही ओल्ड पेपर नाहीये, मग तुम्ही कुठले पेपर रेफर करू शकता, 19 पॅटर्न 2019 पॅटर्नचे M3 चे पेपर रेफर करू शकता. लक्षात घ्या, 2019 पॅटर्नचे M3 चे पेपर रेफर केले तरी चालेल. तुम्ही म्हणता सर पॅटर्न तर चेंज झाला, सिलेबस बदललाय. सिलेबस काही जास्त चेंज झालेला नसतो. ओके, सो आपण 2019 पॅटर्नचे M3 चे पेपर रेफर केले तरी चालेल. फक्त रेफर करताना एखादा 2 युनिट जो कमी जास्त झालेला आहे तो आपल्या टीचर सोबत बोलून तुम्ही डिस्कस करून घेऊ शकता, कुठल्या युनिटचे क्वेश्चन स्किप करायचे आणि कुठले घ्यायचे. बाकी सिलेबस सगळा सेमच आहे. मी स्वतः M3 टीचर आहे. ओके, यस. सो हे टीचरशी डिस्कस करून 19 पॅटर्नचे रेफर केले प्रश्नपत्रिका तरी चालेल. आणि प्रश्नपत्रिका या डे 1 पासून रेफर करायच्या. डे 1 पासून दोघी मुलांनी जो टॉपिक केला त्याच्यावर कुठले प्रश्नपत्रिकेत आले ते बघायचेच. यांनी पण जो टॉपिक केला त्याच्यावर कुठले प्रश्नपत्रिकेत आले ते बघायचेच. अभ्यास सोबत प्रश्नपत्रिका डे 1 पासून बघायला सुरुवात करायची. तेव्हा तुम्ही जेव्हा डिसेंबर-नोव्हेंबर मध्ये पेपर असेल त्यावेळी तुम्ही तो स्कोरिंग करू शकता. सो प्रश्नपत्रिका कंपल्सरी बघायच्या. आणि मग शेवट आला डाऊट्स आले तर टीचरला विचारायला विसरायचं नाही. मुलं लाजतात, विचारत नाही आणि तो डाऊट तसाच राहून जातो, अडचण होऊन जाते, मग पेपरला गडबड होते. काही डाऊट आलं टीचरला विचारा. आणि लास्ट आलं जास्त डोकं चालवायचं नाही. तुम्ही म्हणजे सर ही काय भानगड आहे. मित्रांनो काय होतं, आपण डायरेक्ट सेकंड इयरला आले असतो, जोश मध्ये असतो, मला एवढं करायचंय, M3 ला हे करायचंय ते करायचंय, आणि इंजिनिअरिंग आपल्याला माहिती नसते. आणि मग काय असतं इंजिनिअरिंग मध्ये कसं आहे, भरपूर समजा 50 पानांचे युनिट आहे. सो 50 पानामधले हार्डली किती 20-22 किंवा 25 पानांवरच फक्त प्रश्न येतात, बाकी 25 पानावर प्रश्न येत नाही. म्हणजे टीचर्स असतात त्यांना ते माहिती असतं, टीचर सांगतात की हे स्किप करायचं, हे करायचं. आणि जास्त शहाणे मुलं काय करतात की सर नाही मला हे करायचं, सरांनी हे सोडून दिलं, हे केलं, हे असं डोकं चालवत बसतात. तू ते तुझं डोकं थोडं बाजूला ठेव. टीचर शहाणे आहेत का तू शहाणा आहे. सो टीचर ते हुशार आहे म्हणजे शहाणे आहेत, हुशार आहेत, माझा त्या बोलण्याचा अर्थ आहे. सो टीचर सांगतील तेच फॉलो कर. टीचरनी सांगितले सोडून दे, सोडून द्यायचं. टीचरने सांगितले याच्यावर जास्त लक्ष दे, तसंच करायचं. जसे आपले टीचर सांगतील तसंच करायचं. टीचर तू 3 ठिकाणी भेटताय तुला, बरोबर. एक तर ऑफलाईन क्लासेसमध्ये भेटताय, सबस्क्रिप्शन भेटताय किंवा कॉलेजमध्ये भेटताय. टीचर सांगतील तसंच करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. आम्ही सांगू त्याच वेळी जायचं. बघ या सगळ्या गोष्टी जर तू फॉलो केल्या, गॅरंटेड तुला M3 पेक्षा सोपा कुठलाच विषय जाणार नाही. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला आला आता M3 टेन्शन आहे, तू म्हणशील अरे M3 तर असा एवढा सोपा झालाय, मग बाकीचं काय, बाकी विषय तर मी असंच करतो. सो मित्रांनो तसंच आहे. सो नक्की मी सांगितलेल्या गोष्टी या व्यवस्थित समजून घे. व्हिडिओ 1-2 वेळा रिवाइंड करून बघ, मला काय सांगायचं ज्या तळमळीने मी सांगतोय. कारण मी M3 जबरदस्त करून टाकलाय. मुलांना कसं असो त्याला एक वेडा करून टाकतो. डायरेक्ट त्याला काही येत नाही तरी त्याला M3 समजायला लागतो, मजा लागते. असं मी M3 शिकवतो, M1 शिकवतो, स्टॅटिस्टिक अशाच पद्धतीने मी शिकवतो. सो मला माहिती त्या तळमळी, त्यामुळे तुला मी सांगतोय. सो त्या गोष्टी या फॉलो कर. या अभ्यासा व्यतिरिक्त गोष्टी, अभ्यास तर चॅनलवर माझ्या नंबर ऑफ लेक्चर मी दिले,
तू ते M1 M2 M3 ते बघू शकतो, पण या रॅदर दॅन स्टडी या महत्वाच्या गोष्टी या M3 साठी तुला फॉलो करणं आणि या फॉलो कर, मी गॅरंटी देईल या स्टडी तू गोष्टी फॉलो केल्या ना, मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करशील ना, M3 तुझा राहूच शकत नाही. म्हणजे इतकी मी गॅरंटी देईल की यावेळी तुझ्या आयुष्यातला लास्ट M3 असेल. पुन्हा सांगतो मी, यावेळी तुझ्या आयुष्यातला हा लास्ट M3 असेल. तू गॅरंटेड इंजिनिअरिंग क्लिअर करशील, M3 मध्ये टॉप करशील. सो व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब कर आणि काय हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर कर, कारण तेवढ्या मेहनतीने M3चा तेवढ्या अनुभवाने मी तुम्हाला हा व्हिडिओ दिला आहे. आणि काही डाऊट कमेंट मध्ये लिही. बाकी M3चे नंबर ऑफ लेक्चर चॅनलवर मी दिले ते बघत जा. ओके, थँक्यू.